पुष्पा चित्रपटाचा प्रीमियर इव्हेंट 4 डिसेंबरला हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता। कोणतीही पूर्वसूचना न देता अल्लू अर्जुन तिथे आल्यानंतर गर्दीला सांभाळणं प्रचंड कठीण झालं होतं। त्याच गर्दीच्या चंगडाचंगडीत 39 वर्षाची रेवती तिचा मृत्यू झाला होता। याच प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती। मात्र लगेचच तेलंगणा हायकोर्टने त्याची जामीन मंजूर करून त्याची सुटका केली। NNIA ने आज शनिवारी 14 डिसेंबरला अल्लू अर्जुनचा एक व्हिडिओ शेअर केला। त्या व्हिडिओमध्ये तो कारमधून घरी जाताना दिसला। त्यात फ्लावर नाही फायर है मैं असं लिहिलेली हुडी घालून तो पुढे चालताना दिसला, म्हणजेच गाडीतनं उतरताना दिसला। अल्लू अर्जुनला शुक्रवारी अटकेनंतर वैद्यकीय तपासणीसाठी नेलं होतं। त्यानंतर त्याला नामपल्ली कोर्टात हजर करण्यात आलं। कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। त्यानंतर त्याला चंचलगुंडा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आलं। तुरुंगाच्या नियमानुसार त्याला रात्रीचं जेवण दिलं गेलं, झोपायला बेड आणि उशीही दिल्या गेली। परंतु रात्रभर तो अस्वस्थ असल्याचं सांगितलं गेलं। तो व्यवस्थित जेवलाही नाही आणि झोपलाही नाही, अशी माहिती आता समोर येताना दिसायला लागली। अल्लू अर्जुन आत होता तर तुरुंगाच्या बाहेर त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती। हे सगळं सुरू असतानाच अल्लू अर्जुनने हायकोर्टाकडे धाव घेतली। हायकोर्टाने दोनही बाजूंचा युक्तिवाद समजून घेऊन अखेर अल्लू अर्जुनला जामीन देण्याचा निर्णय घेतला। अल्लू अर्जुनला तुरुंगात एक संपूर्ण रात्र काढावी लागली। असं सांगितलं जातं की त्याच्या संपूर्ण टीमने अल्लू अर्जुनने जेलमध्ये रात्र काढू नये म्हणून तारेवरची कसरत केली। मात्र तरीही अल्लू अर्जुनला एक रात्र तुरुंगात काढावीच लागली, कारण रात्री उशिरापर्यंत कारागृह अधिकाऱ्यांना जामिनीची प्रत मिळू शकली नाही। जामिनीची बॉन्ड प्रत मिळाली असती तरी सुद्धा त्याची तपासणी करावी लागली असती। त्यामुळे त्याला शुक्रवारी जामीन मिळणे शक्य नव्हते। शनिवारी म्हणजेच आज सकाळी सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अल्लू अर्जुन बाहेर आला। हे सगळं सुरू असतानाच अजून एक बातमी समोर आली, ती म्हणजे मृत महिला अर्थातच रेवतीचे पती भास्कर हे केस मागे घ्यायला तयार आहेत असं सांगितलं जात आहे। ते म्हणतात की मला माझ्या कुटुंबाला सिनेमा दाखवायचा होता, मूवी दाखवायचा होता, म्हणून मी त्या ठिकाणी माझ्या कुटुंबाला घेऊन गेलो। तिथे गर्दी झाली आणि चंगराचंगरीत माझ्या पत्नीचा अर्थात रेवतीचा मृत्यू झाला। त्यात अल्लू अर्जुनची काहीही चूक नव्हती असं रेवतीच्या पतीने भास्कर यांनी सांगितलं। आता या प्रकरणामध्ये तुम्हाला नक्की काय वाटतं? अनेक लोकांच्या अशा देखील प्रतिक्रिया आहे की तो हिरो होता, तो सुपरस्टार होता म्हणून त्याला लगेच सोडण्यात आलं। त्या जागी दुसरा कोणी सामान्य माणूस असता तर त्याला कदाचित मोठी शिक्षा झाली असती। यावर अनेक लोकांनी त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या। या व्हिडिओबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? अल्लू अर्जुनला जेल झाली, त्याला एक रात्र कारागृहात घालवावी लागली, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।